टीईटी परीक्षा बंधनकारक करण्याच्या निर्णयाविरोधात शुक्रवारी हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुणे जिल्हा परिषद कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला। मागण्या न मानल्यास 9 डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान आणि त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानावर आणखी मोठा मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना महामंडळाचे समन्वयक शिवाजी खांडेकर व बाळासाहेब मारणे यांनी केले। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक झाल्याने निर्माण झालेल्या नाराजीनंतर जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकेतर भरती करावी आणि शालाबाह्य कामे बंद करावीत अशा प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील शाळा शुक्रवारी बंद ठेवण्यात आल्या। मोर्चा दरम्यान शाळा शिक्षक वाचवा, जुनी पेन्शन लागू करा अशा घोषणा देत हजारो शिक्षकांनी शासनाच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त केला। अरे आमचा मोर्चा कशासाठी? शाळा शिक्षण वाचवण्यासाठी। अरे आमचा मोर्चा कशासाठी? शाळा शिक्षण वाचवण्यासाठी। नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे, अरे फालतू काम नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे, शैक्षणिक काम आपल्याला पाहिजेत का? नको, अरे ती फालतू काम नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे, अरे कंत्राटी शिक्षक नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे, अरे शिक्षण सेवक नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे, अरे गुलामी पद्धत नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे, अरे कंत्राटी शिक्षक नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे, अरे शिक्षण सेवक नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे, पण आपल्याला काय पाहिजे? अरे कायम शिक्षक मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, अरे कायम शिक्षक मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, RTE आदेश पाळलाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, RTE आदेश पाळलाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, 30 मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. अरे 30 आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शासनाच्या विरोधात असंतोष व्यक्त करण्यासाठी मोर्चे निघत आहेत। त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये देखील या मोर्चाची सुरुवात जिल्हा परिषदेवरून होते। यामध्ये प्रामुख्याने आमच्या 2013 पूर्वीच्या ज्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य केलेला आहे ते अन्यायकारक आहे, ते अतिशय चुकीचं आहे। शासनाने ताबडतोब यात लक्ष घालावं आणि 2013 पूर्वीच्या शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने टीईटी लागू करता येणार नाही हे लक्षात घ्यावं। त्याचबरोबर या आमच्या सर्व बंधू भगिनींना हक्काचं पेन्शन आहे ते देखील यांना जुनी पेन्शन योजनेप्रमाणे पेन्शन मिळालं पाहिजे। त्याचबरोबर अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदं रिक्त आहेत, अनेक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत, त्याचा गांभीर्याने सरकारने या ठिकाणी विषय घेतला पाहिजे। हे कमी आहे की काय? म्हणून 15 मार्चला शासनाने जो शासन निर्णय काढला ती संच मान्यता करण्याचं चुकवलं, त्यानुसार या शाळेतील 20 पटसंख्येपेक्षा कमी शाळेतल्या सर्व शाळा बंद होणार आहेत आणि हजारो मुलांचं शिक्षण धोक्यात आलेलं आहे। आमचं विनंती आहे सरकारला की तातडीने हे सगळे अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावेत आणि आम्हाला आमच्या प्रश्नांची सोडवणूक करावी। आम्हाला मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलवावं, त्या ठिकाणी आम्ही चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी तयार आहोत। आज आम्ही सुरुवातीला या ठिकाणून मोर्चाला सुरुवात करतोय। जिल्हा परिषद वरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा त्या ठिकाणी जाईल। सर्वप्रथम जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्याच्यानंतर मग सीओना आम्ही देऊ, त्याच्यानंतर विभागीय आयुक्त पुण्यात असल्यामुळे त्यांना देखील आम्ही निवेदन देणार। तर या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर आम्ही 9 डिसेंबरला नागपूरला खूप मोठ्या संख्येने मोर्चा काढणार आहोत आणि 9 तारखेपासूनच त्या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण देखील करणार आहोत। दुसरा टप्पा म्हणून आम्ही तो करत असलो, त्याची जरी दखल सरकारने घेतली नसली तर मात्र तिसरा टप्पा सरकारला परवडणार नाही, कारण आम्ही तिसऱ्या टप्प्यामध्ये आझाद मैदानावर बेमुदत त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत, धरणे आंदोलन करणार आहोत। सर्व माध्यमिकच्या मुख्याध्यापक संघटना आहे, संस्थाचालक संघटना आहे, शिक्षक सेना आहे, शिक्षकेतर कर्मचारी संघटना आहे, TDF संघटना आहे, प्राथमिकच्या सर्व संघटना आहेत, प्राथमिक शिक्षक संघ आहे, प्राथमिक शिक्षक समिती आहे, जुनी पेन्शन योजना संघटना आहे। सर्व शिक्षण क्षेत्रातल्या जेवढ्या संघटना आहेत त्या सर्व संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत।